उद्धव ठाकरे वाच. एकतर राजकारणात तुम्ही राहाल किंवा मी. आता तरी बस करा. राजकारण भावना, शायरी आणि धमक्यांवर नाही तर रणनीतीवर चालतं. नमस्कार. राजकीय रणभूमीमध्ये सामाजिक व राजकीय विश्लेषक मी विजय पाठक. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय काही लोकांना कडू वाटेल, काहींना अस्वस्थ करेल, तर काहींना आत्मपरीक्षण करायला लावेल. राजकारणात सतत शायरी करणे, संवाद फेक करणे, धमक्या देणे, विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना कमी लेखणे आणि स्वतःला एकमेव योद्धा समजणे या गोष्टी काही काळ लोकांना आकर्षित करू शकतात. पण निवडणूक जिंकण्यासाठी, जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नसतात. आजची संजय राऊतांची जी भाषा गेलेल्या खासदारांबद्दल होती ती निश्चितच निंदनीय आहे. आजची जनता पूर्वीसारखी भावनिक राहिली नाही. आजची जनता निकाल पाहते, काम पाहते आणि रणनीती पाहते. आजच्या काळात एक मानसिकता तयार झाली आहे की सत्तेच्या बाजूने मानसिकता योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण वास्तव मात्र तेच आहे. राजकारणात भावना चालत नाहीत, रणनीतीत चालते. राजकारण हा साधा खेळ नाही. राजकारण म्हणजे योग्य वेळ साधणे, योग्य मित्र निवडणे, योग्य शत्रू ओळखणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. आपल्या भारतीय परंपरेत 4 शब्द सांगितलेत: साम, दाम, दंड आणि भेद. हे शब्द जणू काही आजच निर्माण झालेत की काय, पण तसं नाही. प्राचीन काळापासून राज्यकारभारात त्याचा उपयोग होत आला आहे. याचा अर्थ अन्याय करा असा नाही, पण राजकारणात केवळ आदर्शवाद पुरेसा असतो. श्रीकृष्णाने ही रणनीती वापरली. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अनेक वेळा रणनीतीचा वापर केला. जयद्रथाचा वध असो, भीष्मांचा पराभव असो, द्रोणाचार्यांचा पराभव असो, प्रत्येक ठिकाणी बुद्धी, वेळ आणि रणनीती वापरण्यात आली. याचा अर्थ श्रीकृष्ण अधर्मी होते का? तर नाही. कारण धर्म टिकवण्यासाठी कधीकधी रणनीती आवश्यक असते. हीच राजकारणाची खरी वस्तुस्थिती आहे. इतिहास काय सांगतो? 1975मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीविषयी निकाल दिला. त्या निर्णयानंतर देशात मोठं राजकीय संकट निर्माण झालं आणि आणीबाणी लागू करण्यात आली. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. आजही त्या निर्णयावर आणि त्या काळावरती मतभेद आपल्याला दिसून येतात. परंतु हा इतिहास आहे. सत्ता टिकवण्यासाठी कठोर आणि वादग्रस्त निर्णय घेतले गेले असं अनेक इतिहासकार नमूद करत आहेत. राजकारणात अशा घटना वारंवार घडत आल्यात. आजच्या विरोधकांनी खरंच काय शिकायला हवं? तर फक्त पत्रकार परिषद घेऊन, दररोजची शायरी करून, टी व्हीवर मोठी विधानं करून, सोशल मीडियावरती ट्रेंड करून सत्ता मिळत नाही. जनता मतदानाच्या दिवशी भावना नाही तर विश्वास पाहते. लोकांना प्रश्न असतात: महागाई, रोजगार, शेती, पाणी, रस्ते, उद्योग आणि सुरक्षा, आणि सर्वात महत्त्वाचं विकास. या विषयावरती उत्तर नसेल तर केवळ संवादबाजी उपयोगाची राहत नाही. सतत गर्जना करून सिंहसुद्धा होता येत नाही. काही लोक स्वतःला सतत वाघ समजतात, दररोज गर्जना करतात, धमक्या देतात. परंतु प्रश्न असा आहे की गर्जना करून जंगलाचा राजा होता येतं का? की नेतृत्व, संघटन, निर्णय क्षमता आणि विजय यावर राजा ठरतो? राजकारणात विजय महत्त्वाचा असतो. हारल्यानंतर कारणं सांगणाऱ्यांना इतिहास फारसे लक्षात ठेवत नाही. त्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. लोकांनी का नाकारलं? कोठे चुका झाल्या? कोणती भाषा जनतेला आवडली नाही? कोणते निर्णय चुकीचे ठरले? हे पाहिले पाहिजे. फक्त EVM, केंद्रीय यंत्रणा, विरोधक आणि प्रचार या गोष्टींना दोष देत राहिल्याने जनता परत विश्वास ठेवत नाही. आता संजय राऊतजी यांच्या भाषाशैलीवरती चर्चा. एक गोष्ट अनेकांच्या लक्षात येतं की संजय राऊत सार्वजनिक भाषणात किंवा मुलाखतींमध्ये बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना ठाकऱ्यांचा असं वेळोवेळी बोलून त्यांचा अपमान जणू करत आहेत का काय, अशी भाषा सातत्यानं दिसून येते. याबद्दल काही समर्थकांना ते पटतही नसेल.
काहींना ते आदरार्थी संबोधन अपेक्षित असतं, परंतु ते दिसत नसेल यावर फारशी चर्चा कुठं झालेली दिसून आली नाही. मात्र एखाद्या संबोधनावरून त्यांच्या निष्ठेबद्दल, हेतूबद्दल निश्चितच निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. अशा गोष्टीचे मूल्यमापन करताना सार्वजनिक कृती, भूमिका आणि राजकीय वर्तन याचाही त्यांनी विचार करणं आवश्यक होतं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनता बदलली आहे. आता मतदार मोबाईलवरती सर्व पाहतोय, ती प्रत्येक भाषणामध्ये जातोय, प्रत्येक व्हिडिओ पाहतोय, प्रत्येक नेत्यांचं जुनं आणि नवीन वक्तव्याची तुलना करतोय. आता जनता सहसा फसत नाही. लोक प्रश्न विचारतात, पुरावे मागतात, आकडे मागतात आणि कामसुद्धा मागतात. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांची खरं ताकद काय असावी. तर विरोधी पक्ष मजबूत असणं हे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. पण मजबूत विरोधी पक्ष म्हणजे काय? फक्त टीका करणारा नव्हे तर पर्याय देणारा असावा. फक्त आरोप करणारा नव्हे तर तो उपाय सुचवणारा असावा. आणि फक्त आंदोलन करणारा नव्हे तर जनतेसाठी विश्वास निर्माण करणारा सुद्धा असावा. राजकारण हे भावना, राग, सूड, शायरी आणि घोषणांवरती चालत नाही. राजकारणात चालतं संघटनांवरती, रणनीतीवरती, वेळेवरती, नेतृत्वावर आणि जनतेच्या विश्वासावर. जो हे समजतो तोच पुढे जातो. जो फक्त गर्जना करत राहतो तो मागे पडत जातो. आता वेळ आली आहे आत्मपरीक्षणाची, कारण लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय कोणाचाही नसतो. अंतिम निर्णय फक्त आणि फक्त जनतेचाच असतो. या विश्लेषणातील मतांचा उद्देश राजकीय घडामोडींवरती भाष्य करणं असा आहे. मात्र कोणाचीही भावना दुखावणं हा त्याच्यामागे हेतू नाही. धन्यवाद.